जुन्या पेन्शनसाठी हिरे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा 29 ऑगस्ट पासून संपाचा इशारा हिरे रुग्णालयातील अधिष्ठातांना देण्यात आले निवेदन। जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य सरकारकडून आश्वासन देऊनही अंमलबजावणी होत नसल्याने शासकीय अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। त्यामुळे 29 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याचा ठाम निर्धार श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयीन वर्ग 3-4 कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाचा इशारा दिला आहे। या संदर्भात अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भामरे यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदन दिल्यानंतर हिरे रुग्णालय परिसरातील अधिष्ठाता यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली। जुनी पेन्शन योजना व अन्य मागण्यांच्या संदर्भात महासंघाच्या वतीने काही महिन्यांपूर्वी आंदोलन पुकारले होते। त्यानंतर महासंघाच्या या मागण्यांवर गांभीर्यपूर्वक विचार करण्यात येईल असे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने दिले होते। या मागण्यांच्या संदर्भात राज्य सरकारशी अनेकदा चर्चा झाल्यात, पण मागण्यांच्या पूर्ततेबाबत सरकारकडून विलंब होत आहे। त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। त्यामुळे 29 ऑगस्ट पासून बेमुदत संप आंदोलनाचा निर्णय श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयीन वर्ग 3-4 कर्मचारी संघटनेने घेतला आहे। निवेदन देतेवेळी संघटनेचे राजू गावित, भागवत ठाकरे, सोनम कोझलगी, पंकज अहिरराव, दीपक रासने, पूनम पाटील, राजू पाटील, श्याम दुसाणे, विजय पाटकर, संजय भदाणे, सुनील वाघ, संजय चौधरी, किरण सांगळे, प्रमोद शिरसाट, चंदुलाल साठे, जयश्री धाकड, संजय नायदे, शरद बोरसे, सोहन चौधरी, शांताराम पाटील, कैलास पवार, प्रेरणा मोरे, सूरज बडवाल आदी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्र सरकारने आमचं 2 वेळा आंदोलन झालं 23-24 ला। त्यावेळेला विधानसभेमध्ये घोषित केलं की मार्चमध्ये म्हणजे या बजेटमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तरतूद करून आम्ही GR काढतो। आज तगायत तो GR तर काढलाच नाही, उलट गंती सुरू करी। आणि त्यामुळे आज आमचं इलेक्शन, आपलं इलेक्शन, महाराष्ट्राचं इलेक्शन लागणार होतं, ते लागलं नाही। ते परत डिसेंबरपर्यंत घातलेलं आहे आणि 20 ऑक्टोबरपर्यंत आपल्या राज्यामध्ये आचारसंहिता लागणार होती। आम्ही घाईगर्दीत सगळे कर्मचारी एकत्र होऊन संपूर्ण आमची समन्वय समिती, राज्य सरकारी कर्मचारी संघटना, निमसरकारी कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद महासंघ, शिक्षक, शिक्षकेतर या सर्व समन्वय समितीचा, प्राथमिक शिक्षक समिती या सर्व आमच्या समन्वय समितीचा निर्णय झाला। आणि जोपर्यंत सरकार आपल्याला हे देत नाही, म्हणजे GR काढत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घ्यायचं नाही। या एकमुखी निर्णयावरती संपूर्ण महाराष्ट्राचे कर्मचारी, 17 लाख कर्मचारी ठामपणे उभे आहेत। आणि जोपर्यंत GR निघत नाही तोपर्यंत आम्ही कामावरती जाणार नाही। हे दगडावरची रेष आहे, हा आमचा त्यांना इशारा आहे।